तुमच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आय होप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश, यात शंका नाहीये. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, परंतु दोन्ही टीम अगदी तुल्यबल आहे. त्यामुळे शंकाच नाही की या मॅच मध्ये पलटवार होईल. शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला चित्तधरारक सामना पाहायला मिळेल. जरूर सकाळचं थोडस दमट वातावरण, त्यामुळे गोलंदाजी करणारी टीम हवी होण्याचा प्रयत्न करेल, परंतु समोर ब्राह्मण करोले तोही मागे हटणार नाहीये. त्यालाही माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवायचे आहेत, परंतु सुनील सालुंके ॲज अ मास्टर माइंड, ॲज अ कॅप्टन, त्याला ती भिंत तोडण्यासाठी ब्राह्मण करोली टीमलाही भरपूर प्रयत्न करावे लागतील. राहुल भंडारी आणि त्याच्या सोबतीला राहुल पाटील. जागृती स्पोर्टचे ऑनर राहुलजी पाटील, वेलकम आहे तुमचं. आणि टीमला खरं तर लीड करण्यासाठी फ्रंटला आलेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला इथे मात्र करूया सुरुवात. यस, 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, स्विंग. टप्पा पडल्यानंतर बॉलला इथे मात्र स्विंग केले गेलाय. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली गोलंदाजाकडनं. मगाशी चर्चा केली की गोलंदाजी आय होप की सुनील सालुंकेने म्हटलं होतं की चांगलं होईल, आणि त्यासाठी पहिला बॉल अप्रतिम आहे. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. 2 खेळाडू 3 तिघाडा, परंतु काम बिघडत नाहीये. रुपेश सालुंकेने हा झेल चांगल्या पद्धतीने टिपला गेलाय. पहिला दे धक्का लागतोय ब्राह्मण करोली टीमला. राहुल भंडारी बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलंय ते आमचे सन्माननीय प्रकाशजी मुळे साहेबांना विनंती आहे की आपण, प्रशांतजी मुळे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचा साई पाटील आलाय, त्यामुळे थोडस रणनीतीमध्ये बदल करतोय. गोलंदाज साईसाठी पहिला बॉल आहे. खोलात टाकलेला बॉल अगदी किंचितसा वाचला गेलाय. सुनील सालुंकेला चांगलं माहित होतं अगदी शफल झालेल्या फलंदाजाला अगदी खोलात बॉल टाकला होता. टप्पापर्यंत बॉल थोडंसं बाहेरच्या दिशेला वळण घेतला आणि नशिबानं तिथे चांगली साथ दिली गेली की बॅट तिथपर्यंत आली नाही. डॉट बॉल आलाय साईसाठी. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. मिड ऑफ आहे तिकडे, परंतु पोहोचू शकत नाही झेल. परत एक धाव पूर्ण होते आणि इथे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक होता. अगदी पुढे टाकलेला बॉलला इथे मात्र खेचून मारायचं होतं, परंतु मिड ऑफला तिथे बीट करू शकले नाहीये. परंतु झेल सुरक्षितरित्या जमिनीला दान झाला. एक धाव बनली गेली एका धावेनं. स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन झालंय. आता राहुल पाटील आलेत. पुढचा बॉल सुनील सालुंकेचा. इनसाइड आउट. वाटा स्ट्रोक, परंतु मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे, जज करतोय. वाटा कॅच. 1 मोर विकेट डाऊन. सालाबीची जोडी अखेरकार पहिल्याच षटकामध्ये तंबूच्या रस्त्याला धाडताना गोलंदाजाला सुनील सालुंकेला मिळालेलं हे दुसरं यश आहे. सो मच. नवीन फलंदाज दर्शन आलाय. पुढचा बॉल
यावेळेस शटअप लाईनचा बॉल होता, पुल करायचा होता. सुनील सालुंकेला माहित होतं बॅटच्या रडार मध्ये आला असता तर मोठा फटका या बॉल वरती डेफिनेटली होता, परंतु बॉल आलाय डॉट. पहिलं षटक समाप्त झालंय. धाव पलकावरती 1 धाव 2 गडी बाद. हे षटक अतिशय घातक राहिलं गेलंय. त्याचं कारणही तसं आहे की एक्झॅक्टली ब्राह्मणी करवली टीम येण्यासाठी थोडासा उशीर झाला. मेंटली अजून फ्रेश नाहीये आणि ती तारंबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली पहिल्या षटकाकरिता. हनुमान प्रत्येक संघ सामना चालू होण्याच्या आधी 10 ते 15 मिनिटं जरी मैदानावरती पोहोचण्याला संतोषजी खरं सर तर थोडासा तो फ्रेश होतो, रिफ्रेश केला जातो. त्याला माइंडला फ्रेश होण्यासाठी वेळ हवा असतो, परंतु ब्राह्मण करवली टीमला तो वेळ मिळाला नाही. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 2 विकेट अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. दोन्ही सलामीवीर राहुल पाटील राहुल भंडारी 0 धावसंख्येवरती बाद झालेत. त्यामुळे आता दबाव तर जाणवला जाईल, परंतु आता मधली फळी साई आणि दर्शन या दोघांनाही इथे मात्र ह्या डावाला सावरावा लागेल. परनपूरजी आलाय दुसऱ्या षटकामध्ये. हाही चांगला गोलंदाज आहे राजा राणी गोट टीम कडनं. पहिलं षटक हे इकॉनॉमिकल राहिलं. आज कॅप्टन सुनील सालुंकेने हाताळलेलं षटक. परनपूरजी फुल टॉस बॉल होता, परंतु इथे त्याला पनिशमेंट देऊ शकला नाहीये. साई होतं स्ट्रायकर एनला. खराब बॉल होता, खराब बॉल सुद्धा पनिशमेंट देऊ शकत नाहीये. त्याचं कारण पहिलं षटक सुनील सालुंकेनं जे हाताळलं गेलंय 1 धावेचं 2 विकेट, तो पूर्णपणे दबाव सकाळच्या सत्रामध्ये या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती जाणवला जातोय. इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला बाहेर यावं लागेल या दबावातनं. खोलवा टप्प्याचा बॉल खेचून मारलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. या दिवसातील पहिला षटकार फलंदाज साईच्या बॅटनं आलाय. थँक्यू. षटकार आलाय. आता जी ऊर्जा मिळाली या षटकाराने त्या ऊर्जेला कायम ठेवावं लागेल. पुढचा बॉल व्हेरिएशन होतं. बॉल वरती बोट फिरवल्यानंतर या बॉलला टर्न केलंय. अगदी मधल्या एसटीच्या वरन हा बॉल डिलिव्हर झालाय. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डॉट बॉल आला. षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नमित पगडे पेठ विपक्ष गावदेवी धरण. हाही फटका स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवले पलीकडच्या प्लॉट मध्ये. यूज अँड मॅक्सिमम षटकार आलाय. थँक्यू सो मच. षटकार आला. या षटकातील आतापर्यंत हा दुसरा षटकार आहे. आता धावगतीचा वेग वाढायला सुरुवात झाली. 13 धावा धावपलकावरती 2 गडी बाद. स्ट्रायकर येईल साई पाटील. परंतु पुढचा बॉल इथे इनर एज लागली गेली. डाऊन द ग्राउंड मिड विकेटला बॉल चाललाय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न प्रेशर टाकलाय फिल्डिंग वरती आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. अशा पद्धतीने आता प्रेशर बिल्ड करावं लागेल समोरच्या टीमवरती आणि ब्राह्मण करवली टीम सध्याच्या घडीला साई पाटीलच्या माध्यमातून ते करतोय. दर्शन त्याला चांगल्या पद्धतीने साथ देतोय, ती द्यावीच लागेल. कारण का पहिल्या षटकामध्ये ज्या धावा थांबल्या गेल्या होत्या, विकेट पडले होते, त्याची भरपाई आता या षटकामध्ये होते. शेवटचा बॉल आहे. स्टेप आउट करून व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट. मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम षटकार क्रमांक 3. षटक क्रमांक 2 समाप्त आहे. धावा धावपलकावरती 21, 2 गडी बाद.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा धावफलकावरती 21 लागल्या गेल्यात. मागचं षटक चांगलं राहिलं गेलं. अगदी 20 धावा त्या षटकामध्ये आल्यात. मगाशीच मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की थोडासा वेळ हवाय, कारण का जेव्हा नवीन स्पर्धेमध्ये आपण जातो तेव्हा तिथे तुम्हाला त्या वातावरणाशी जुळण्यासाठी तुमच्याकडे थोडासा वेळ असायला हवा. आणि आय थिंक पहिलं षटक त्यासाठीच ब्राह्मण करोळी टीमचं खर्च झालं त्या 2 विकेटच्या माध्यमातून. आणि जसा वेळ गेला मैदानाच्या आतमध्ये साई पाटीलला मात्र आपला बॅटिंगचा क्लास, त्याचा दर्जा इथे पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज पप्पू आलाय. आता थोडंसं टेन्शन वाढत चाललंय गुड टीम वरती. पप्पू आलाय, परंतु या षटकामध्ये काय होणार. फुलटॉस बॉल होता, गॅप शोधला जाईल, एका टप्प्यानं बॉल सीमा पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला आणि शरीरापासून दूर ठेवलेला बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवात या षटकाची भरपूर चांगली झाली. चौकार अगदी काऊ कॉर्नरच्या रिजनला गॅप शोधलं गेलंय आणि तदनंतर हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण दिलं. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल स्ट्रायकर दर्शन शपलावून इनसाइड आउट. डीप पॉइंटला खेळाडू आहे. एका टप्प्याने बॉलला अडवले. रनआउटची संधी आहे आणि इथे आय थिंक फलंदाज बाद आहे. फलंदाज तिसरा गडी गारेज झालाय. इथे आय थिंक एक धाव पुरेशी होती, परंतु फलंदाजांच्या मनामध्ये दुसरं गणित चालू होतं. त्यामुळे दर्शनच्या बॅटलाही बॉल लागत होता, परंतु साई स्ट्रायकर साईने मागचं षटक गाजवलं 3 षटकार. त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक सुरक्षित होती, परंतु इथे माइंडसेट वेगळा होता. नवीन फलंदाज तेजस पाटील आलाय. कदाचित तेजस पाटीलला मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल करायचं होतं, त्यासाठी विकेट सॅक्रिफाय केली काय हे गणित तुम्हाला आता इथे मात्र सोडवताना ही जोडी पाहायला मिळेल. पप्पू गोलंदाजीसाठी तयार आहे. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. 5 धावा, 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट या ओव्हरमध्ये आले. कमी गतीचा बॉल होता. बॉल डीप ठेवले, खाली ठेवलं या बॉलला आणि तेजसला या बॉलनं चकवा दिला. पहिला बॉल होता तेजससाठी. डॉट बॉल आलाय. अगदी या बॉलला फिरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. समीकरण स्थिर आहे. 26 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती. 2 बॉल शिल्लक आहेत अजून. इनसाइड एज आणि फलंदाज बाद आहे. एज लागली त्यानंतर पहिल्या स्लिपला इथे मात्र बाद झाला. बॅटच्या बॉटम एजला इथे मात्र कट लागली गेली. चौथा आदरा मिळतोय ब्राह्मण करली टीमला 26 धावसंख्येवर. थँक्यू सो मच. 4 बाद झाले. 26 धावा धावफलकावरती, परंतु अजून ब्राह्मण करले टीमसाठी जमेची बाजू साई पाटील अजून नाबाद आहे, परंतु तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकरला आय थिंक मला तरी वाटतं की त्याला ह्याच एंडकडनं बॅटिंग करायची आहे, ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग केली होती. आय थिंक ऑन साईडचा 7-12 त्याच्या नावावरतीच आहे. जणू काही त्या पद्धतीने फटके दाखवलेत, त्यामुळे तो वेट करतोय शेवटच्या षटकाचे. खेचून मारलाय करा. उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि झेल ड्रॉप आहे आणि षटकारही मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हटले जातात, परंतु या फलंदाज विजय पाटीलला इथे या बॉलवरती जीवनदान आणि षटकार केलाय. षटक क्रमांक 3 समाप्त आहे. धावा धावफलकावरती लागल्या 4 गडी बाद 32.
थँक्यू सो मच. पुढचा सामना असेल नमित पगडे पेठ संघ त्यांच्या विरोधात धरणा. दोन्ही वाईल्ड कार्ड एंट्री आहेत, त्यामुळे आपण संपर्क साधायचा, लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. पेठ विपक्ष धरणा असा सामना आहे दुसरा. 3 षटका समाप्त झाले. धावपलकावरती 32 आणि आय थिंक आता इथे साई तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल, ज्याचा फेवरेट झोन ऑन साइड आहे. त्याने द्वितीय षटक गाजवलं होतं, 3 षटका ठोकले होते आणि इथे थोडस टेन्शन आहे घोट संघापुढे की गोलंदाजी कोणाला मिळावी. आणि रोहन निगुकर या गोलंदाजाकडे ही जबाबदारी सोपवली गेली. ध्रुव आय थिंक आहे, परंतु ध्रुवकडे सोपवली नाही गोलंदाजी, त्यामुळे गोलंदाजीचा भरणा आहे. परंतु कधी कधी असं होतं की यार 5-6 गोलंदाज तयार झाले, मग जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती आणि एक्झॅक्टली तिथे कॅल्क्युलेशन चुकलं जातं. परंतु प्रणय सुद्धा आहे आणि आय थिंक इथे प्रणयला आता प्राचार्य केलंय. याच गोष्टीशी आता आपण चर्चा करत होते की यार गोलंदाज कोणाला आहे. प्रणय पाटील आलाय. भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. स्ट्रायकर एंडला साई, ज्यानं 3 षटका ठोकलेत, तो आता स्ट्रायकर एंडला आहे. त्यामुळे ब्राह्मण करवले आय थिंक इथे अपेक्षित आहे की याच्याकडनं धावा बनायला हव्यात 50हून अधिक. या दरम्यान राजाराणी घोट संघाचे पुरस्कर्ते आमचे सन्मान्य बालाशेठ धुमाल यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आणि हा पहिला बॉल अगदी पुरस्कर्ते मैदानाच्या आतमध्ये आले आणि गोलंदाज प्रणयचा हा पहिला बॉल डॉट बॉल आलाय साईसाठी. साईनं आपल्या डावाची सुरुवात अशाच पद्धतीने केली होती, परंतु नंतर 3 षटका ठोकलेत, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. स्लॉगरचं षटक आहे. बॉल डीप केलाय, बॉलला खाली ठेवलं गेलंय, तेवढं सोपं काम नाहीये. अगदी ही रणनीती चांगली राहिली, कारण का जो आधीचा गोलंदाज आपण रोहनला विचार करतो, रोहनला गोलंदाजीला बोलवलं गेलं, परंतु त्याच्या जागी आता प्रणवला इथे मात्र प्राचार्य केलंय. प्रणयला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ही बॉल डॉट होते. शेवटचं षटक आहे ज्याच्याकडनं अपेक्षा होती, जो थांबला होता स्ट्राईक मला हवी आहे स्लॉगरच्या षटकामध्ये, आता तर कॅल्क्युलेशन चुकीचं ठरतोय. 3 बॉल डॉट झालेत, त्यामुळे आता प्रेशर परत एकदा ब्राह्मण करले टीम वरती ओढावला जातोय. किमान 2 तरी आता उर्वरित 3 बॉल मध्ये चांगले फटके येणे गरजेचं आहे. 45 आय थिंक पुरेशा होतील या मॅच मध्ये. आणि आलाय बॉल, तो शॉर्टअप लाईनचा बॉल आणि त्याला चांगली चपराक दिली आहे. लॉंग लेगच्या डोक्यावरनं मॅक्सिमम 6 धावा येतात. राजाराणी घोट यांच्या वतीनं खरं तर 21 डिसेंबर पासून एक स्पर्धा चालू होते. खरं तर त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे बालाशेठ धुमाल तेही आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मिस्टामिंग आहे, परंतु इथे खेळाडू नाहीये शॉर्ट लेगला. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका आहे, परंतु 2 धावा पूर्ण होतात. आणि या 2 धावेच्या मदतीनं 40 धावा धावपटलावरती. आय थिंक 1 षटकार, आता 1 चौकार किंवा षटकार, मोठा फटका करवले संघ अपेक्षित करतोय आणि त्यांना ती गरज आहे या मॅच मध्ये. जर का अस्तित्व टिकवायचं असेल तर 40 प्लस तर आता डेफिनेटली बनतात, त्यात शंका नाहीये. परंतु शेवटचा बॉल आहे, 40 धावा धावपटलावरती लागल्यात. साई ज्यासाठी राहिलाय ते कार्य त्याला अजूनही पूर्ण करायचंय. शेवटचा बॉल मिस्टामिंग आहे, परंतु गॅप डेफिनेटली पाहायला मिळेल आणि चौकार येतोय. शेवट चांगल्या पद्धतीने साकारला जातोय या डावामध्ये. चौकाराच्या मदतीने 44 धावा धावपलकावरती, 4 गडी बाद आणि 45 धाव्यांचं लक्ष आता दिलं जाते, ते म्हणजे राजाराणी घोट संघापुढे. त्या कालामध्ये ज्या चुका घडल्या गेल्यात द्वितीय षटकात आणि तिसऱ्या षटकामध्ये, त्याची भरपाई करणारं हे प्रणयचं षटक चांगलंच आपण म्हणायला हवंय. कारण का या षटकामध्ये 12 धावा बनल्या गेल्यात. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं 1 धावेचं, त्याच्यानंतर परण पोरजीवरती आक्रमण ब्राह्मण करले टीमला लाभदायक राहिलं.
अगदी 44 धावा. साई पाटीलने विचार केला तर 14 बॉल 33 धाव्यांची एक नाबाद खेळी, विस्फोटक खेळी साकारली गेली, त्याला साथ मिळाली नाहीये. सुनील सालुंके फक्त 1 धावेचं षटक, परणपूरजी 20 धावेचं षटक, पप्पू पाटील 11 धाव्यांचं षटक होतं आणि परण पाटील 12 धाव्यांचं षटक होतं. टोटल 44-45 धाव्यांचं लक्ष्य. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये बदल. संतोषजी गरज सरांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोन येथे ऐकायला मिळेल. डीजे मायरा वारदोरी उपस्थित प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सामना आपण एन्जॉय करत आहात राजाराणी घोडी पक्ष ब्राह्मण करवळे या दोन टीम मध्ये. हॅलो, एका बाजूला आपण पाहिले पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी साईची पाली, शेवटच्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे 44 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गणीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या उभारल्या आणि अगदी आपण पाहिला तर 45 धावसंख्येचं टार्गेट राजाराणी घोड संघाला आहे. पुढील सामना गावदेवी पेठ विपक्ष गावदेवी धरणा या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच कमिटीकडे लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. सलामीची तोडी मैदानामध्ये गेली आहे. अगदी आपण पाहिलं तर सुनील सालुंके आणि त्याच्या जोडीने पप्पू पाटील सातत्याने राजाराणी घोडसाठी खेळणारे हे दोन ओपनिंग प्लेयर आणि मैदानामध्ये सज्ज असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी व्यासपीठासमोरून तेजस आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या इनिंगचा आपण लेखाजोखा पाहिला तर अगदी शेवटपर्यंत साई ज्याने मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करत ती धावसंख्येचं योगदान दिलं आणि पूर्ण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावसंख्या झालेली आहे. 45चा टार्गेट. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये संजय मात्रे, कामोठे, त्याचबरोबर प्रशांत पाटील तोंडरे आपापल्या संघाचे लिजंड खेळाडू आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये इथे आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट संघ व क्रियांश 11 देवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ माडा चषक 2025 हे पर्व दुसऱ्या सत्रातील पहिलाच बॉल सुनील साठी अगदी समोरच्या दिशेने खेळला आणि या बॉलला दिशा दाखवली ती मात्र चौकाराची. 1 बाउट चौकार. अगदी स्पर्धा आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. काल सुद्धा या स्पर्धेचा आपण अगदी चांगला लेखाजोखा पाहिला त्यांच्या माध्यमातून. पुढच्याच बॉलवरती थोडी बॅटची इनरेज लागली. बॉल गेला आपण पाहिला तर गडी क्षेत्रामध्ये, तिथे मात्र एकच धाव पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 5 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. यंगस्टर म्हटलं तर सातत्याने
ज्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहिलं देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुद्धा नाईटमध्ये त्याने चांगली कामगिरी राखली होती आणि यावर्षी तर हा संघ अजूनच अनुभव वाढलेला संघ तयार झालेला आहे. यावर्षी सुद्धा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून ही स्पर्धा 4 दिवशी ठेवणं तेही खूप कठीण काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. थोडा बॅकफुटला गेला पंच करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं. पप्पू पाटीलने स्वतःचं खातं खोललं. वैयक्तिक संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये अगदी गॅप शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. स्लाइस केला होता बॉलला. आता त्यावरती अगदी चांगलं क्षेत्ररक्षण ब्राह्मण कलोल टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शॉर्ट पिच होता. आता मात्र यशस्वीरित्या बॉल या ठिकाणी पाठवलंय. इन्सर्टचा चांगला फटका आणि सुनील सालुंकेच्या बॅट मधून आलाय चौकार. या चौकाराने धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा आतापर्यंत सुनील सालुंकेने उठवला. 2 चौकार लगावलेत आणि आतापर्यंत पुढचा चेंडू फेकण्यासाठी तेजस तयार. पुढच्याच बॉलवरती अगदी आपण पाहिलं ऑफस्टिकचा चेंडू होता त्यावरती कुठल्या प्रकारचा फटका कन्वर्ट करता आला नाही. ही विचारडी गोलंदाजी केली करत तेजसने. त्याने पाहिलं की ऑफस्टिकचं क्षेत्ररक्षण आपलं पूर्ण समोर आहे आणि त्यानंतर मात्र हा टाकलेला बॉल या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावणे डॉट बॉलची सांगता पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणं हे कठीण काम मात्र त्याच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल इथे मात्र चांगला कनेक्शन आणि काय लॉलीपॉप कॅच पकडलाय. अगदी सेकंड ट्राय मध्ये या खेळाडूने हा चांगला अप्रतिम आणि चांगल्या खेळाडूला बाद केले खरं तर तेजस. आणि सुनील सालुंकेची विकेट प्राप्त करत असताना वैयक्तिक 9 धावसंख्येवर तो बाद झाला. सांघिक धावसंख्या एका षटकाच्या अंतिम पाहायला मिळू शकेल. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम राजाराणी गोड बॅटिंग करत असताना सेकंड 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलवरती असणार आहे. अजून एक कॉल देतो आहेत कारण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण WTCच्या माध्यमातून पाहत असाल तर लगेच रिपोर्टिंग करा प्लीज. कारण एका षटकाची समाप्ती झालेली आहे. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार होतो मात्र वाईल्ड कार्ड एंट्री असल्याने इथं मात्र आम्ही या ठिकाणी आपल्याला नेहमीच कॉल करतोय. षटक घेऊन आला गोलंदाज राहुल पाटील. तेजसचं आपण षटक पाहिलं. पहिला 3 चेंडूवरती अगदी आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी कमबॅक करत एक मोठी विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. रुपेश सालुंके मैदानामध्ये गेलाय. पप्पू पाटील एक चांगला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. राहुलचा पुढचा बॉल. या बॉलवरती अगदी बैठक शॉट आणि या बॉलला पाठवलाय सीमा पार दणकेदार फटका षटकार. नेक्स्ट मॅच साठी पेड टीम आणि धरणा टीम भरपूर कॉल झालेले आहेत. प्लीज या लवकर टॉस साठी. चांगला बॉल फेकला ऑफ स्टिकवरचा यॉर्कर लेनचा बॉल. त्यावरती क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडू फेके येईल तोपर्यंत आली सिंगल धाव. पप्पू पाटील सातत्याने आपण पाहिलं तर राजाराणी गोट संघाकडून खेळत असताना प्रत्येक बॉलवरती षटकार चौकाराची त्याची आतषबाजी पाहिली. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला तो मैदानामध्ये उतरला त्या त्या वेळेला षटकाराने स्वतःचं वैयक्तिक खातं खोळत असताना त्याला पाहिलेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडूवरती 8 धावा त्याच्या आलेल्या आहेत. सांघिक धावफलक आपण पाहिला 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक गडीच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल रुपेशसाठी. डिफेन्स केलाय. त्याने पाहिलं की पप्पू पाटील चांगले बॅटिंग करतो. गॅप शोधला. त्यानंतर सिंगल मध्ये आता डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. क्षेत्ररक्षण जिथं थोडासा पंबल झाला तिथे मात्र 2 धावा लगेचच मात्र या ठिकाणी कॉल दिला पप्पू आणि रुपेशने. धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना 19 धावा धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहे टॉस साठी. या प्लीज पेट संघ आणि धरणा संघ.
पुढील सामना या दोन संघामध्ये खेळवला जाईल. पुन्हा एकदा रुपेश समोर राहुल. पुढचा बॉल थोडा स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र ज्या प्रकारचा चेंडू खेळून काढला लगेचच मात्र पॉइंटच्या दिशेने हा चेंडू फेकी आली आणि त्यानंतर सिंगल धाव पूर्ण होत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 20. अजून दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघांसाठी हा सामना खुला जरूर आहे, तर 45 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि ज्या प्रकारचा खेळ मैदानावर आहे अजून तरी दोन्ही खेळाडूंची बॅट शांत आहे. डिफेन्स सिंगल डबल इथे मात्र या ठिकाणी धावसंख्या जोडल्या जात आहे. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल राहुलचा. दोन्ही संघाच्या बाजूने आपण विचार केला तर ब्राह्मण करोड संघाला विकेटची आवश्यकता आहे, तर दुसऱ्या बाजूने षटकार चौकाराची आवश्यकता राजाराणी गोट टीमला आहे. विकेट साठी विवेक जगताप यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आले. मोटिवेशन केलं जात आहे संघाला. जरूर पेठ संघाचे खेळाडू आलेले आहेत. लगेच आपण या पुढच्याच बॉल वरती इथे मात्र स्ट्रोक चुकला आणि बॉल गेला डॉट. राहुलने 2 बॉल डॉट काढत प्रेशर आणण्याची कामगिरी जी केली आहे राजाराणी गोट टीमवर, पप्पू सारख्या खेळाडूला 2 बॉल डॉट काढलेत आणि सांघिक धावफलक 2 षटकांच्या अंतिम 1 गडी बाद. 20 धावा करायच्या आहेत. आता 12 बॉल तब्बल 25 धावसंख्येची आवश्यकता टीम राजाराणी गोट टीमला. चला या नमित पगडे टॉस साठी यायचं आहे. धरणा टीमचा कर्णधार आलेला आहे. आपण टॉस करून घेऊया. यस टाइम पॅडल आहे. प्लीज जास्त टीम मीटिंग करू नका खेळाडूंनी. पाण्याची आवश्यकता आहे. पाणी घेऊन जा लगेच 12व्या खेळाडूंनी. 25 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. 12 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. रुपेश सालुंके आणि पप्पू पाटील आहे. दोघांकडून चांगली अपेक्षा केली जात आहे. या धावा पूर्ण केल्या जातील की नाही हा मोठा प्रश्न जरूर या संघासमोर आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ब्राह्मण कलर टीम सुद्धा तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करते. का राहुल पाटीलच्या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा दिल्या त्याने फक्त 10 आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा 10 आल्या. या सरासरीने धावा चालल्या आहेत. मात्र आता या कुठेतरी धावफलकावर धावा मोठ्या उभ्या कराव्या लागते टीमला, तरच हा संघ इथे मात्र चाबूत राहील. कुठल्या संघाला या ठिकाणी संधी मिळणार आहे ते आपण पाहूया. आपण स्पर्धा पाहतात यंगस्टर क्रिकेट संघ व क्रियाशील देवीच्या पाडा आयोजित ग्रामस्थ मंच सपोर्ट असणारं चषक ते म्हणजे ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या पर्वामध्ये तमाम प्रेक्षकांचं ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद आभार करत होतो. तर याच दरम्यान सन्मानी पाहुणे निवृत्ती शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेले आहे. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. टॉस केलं जाईल यावेळी मंचावरती गावदेवी धरणा विपक्ष गावदेवी पेठ या 2 संघामध्ये. पाहुण्यांना विनंती आहे आपण लगेचच टॉस करून घ्यावा. निवृत्ती म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. हॅलो, चला आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 2 पेठ विपक्ष धरणा असा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण टॉस करूया. मॅच ऑन असेल. मॅच आपण थांबवणार नाही आणि निवृत्ती दादांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस करणार आहोत. पहिल्याच बॉल वरती अगदी बॉडी टच झाला बॉल, त्यावरती इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चला आपण टॉस करणार आहोत. निवृत्ती दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस केलं जाते. कोण मागतोय? यस, धरणा इज अ कॉल, हेड इज अ कॉल अँड टेल. पेठ संघ टॉस जिंकला, अभिनंदन आहे. निर्णय काय असेल? पेंडिंग ठेवतो. अजून पोरं आले नाही. सर्वांचा निर्णय घेऊन आम्ही डिसिजन देऊ. ठीक आहे, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु या मैदानाचा धरणा संघ या कॅप्टन विशाल जॉईंट व्हा. जर टॉस जिंकला असेल तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं. परंतु आता आय थिंक जर का बॅटिंग मिळाली तर मग रणनीती कशा पद्धतीने असेल? बॅटिंग मिळाली तर रणनीती चांगलीच करावी लागेल, कारण पेठ संघ चांगला संघ आहे, त्यांना मोठा स्कोर द्यायला लागेल. आणि या मैदानाबद्दल काय म्हणाल, या आयोजकांच्या बद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी पण खूप सुंदर आयोजन होतं, पण आम्ही इंटरव्ह्यू टाकली. पण दुसऱ्या संघाची मॅच होती, आम्ही बघायला आलेलो तर बोललो इथं आपली एंट्री पाहिजे होती.
या वर्षी वाईल्ड कार्ड एंट्री आहे, दोन्ही संघ वाईल्ड कार्ड एंट्री आहे. कोण मजल मारेल काय वाटतंय? वाईल्ड कार्ड एंट्री आम्हाला खूप झालेली आहे. 2-3-4 फायनल मारलेले आहेत आम्ही वाईल्ड कार्डची. आता बघू ना मी. येस, आय होप. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वाईल्ड कार्ड एंट्री दोघांची पण आहे. कोणाचं नशीब उंचावलं जाईल? हो टू द कॅच उडाली आहे. जेल खाली साई आहे, जेल टिपला जाईल का? ज्या साईने मात्र आपल्या टीम साठी एक चांगली धावसंख्या उभारली आहे, त्या साईने हा झेल पकडत इथे मात्र अजूनही डॉट बॉलची सांगताही मिळाली आहे आणि सफलता मिळाली आहे. गोलंदाज नयन राणेला आणि एक चांगला धक्का लागलाय खरं तर राजा राणी घोट टीमला. केलेला आहे. पुकपुडी जबाबदारी आहे. पप्पू पाटील मैदानावरती आहे, म्हणावा तसा खेळ त्याला करता आला नाही. मात्र ज्या वेळी गरज आहे तिथे मात्र बॅटिंग करण्याची जी संधी आहे ती प्रणयला करून दाखवावी लागणार आहे. आणि ज्या गोलंदाजच्या वरती अजूनपर्यंत धाबा आल्या नाही तोच गोलंदाज. नयनच्या गोलंदाजीवर मिस्टोक. अजूनही या ठिकाणी जलची शक्यता, अजून एक गडी बाद होऊ शकेल आणि हॅट्रिक संधी असेल नयनला. अजून त्याचे बॉल शिल्लक आहेत. लगातारच्या 2 विकेट मिळाल्या आहेत. विवेक जगताप यांच्याकडून लावण्यात आलेलं 3,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जाईल का हा प्रश्न जरूर आहे. मात्र दुसऱ्या बाजूने जी काही पडझड चालू आहे टीमची तिथून मात्र अजून पप्पू पाटील मैदानावरती नॉन स्ट्राईक केला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवेल. वर मस्ट इडे षटकार आवश्यक आहे, कारण या बॉलवरती जर तुम्हाला मोठा फटका आला नाही पुढील षटकामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या करावी लागणार आहे. पर दुसऱ्या बाजूने नयन ज्याने मात्र लगातारच्या 2 विकेट्स इथे मिळवल्या आहेत. हॅट्रिक साठी विवेक यांच्याकडून जे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे ते पारितोषिक या ठिकाणी घेतलं जाईल का? 8 बॉल मध्ये अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 फक्त वाईटच्या धावा, अवांतरच्या धावा आलेल्या आहेत. एखादा मोठा फटका राहुलच्या बॅट मधून येणार का ही वाट पाहिली जात आहे राजा राणी घोट टीम कडून. पुढच्या बॉल वरती बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, भिरकावून दिला बॉलला सीमा पार. मस्ट नीडेड षटकार आलेला आहे राहुल पाटीलच्या बॅट मधून. आहे मॅच बॉल साठी भरपूर आमचे ऑलिंटर्स गेलेलेच आहेत. गोट टीमचे खेळाडू वाट पाहत आहेत की बॉल येईल का. ज्या चेंडूवरती षटकार लागलाय तो षटकार या ठिकाणी जरूर त्या बॉलची वाट पाहिली जाते. मात्र नवीन बॉल मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नयनच्या गोलंदाजीवर ज्याने 4 बॉल मध्ये फक्त वाईटच्या 2 धाबा दिल्या होत्या त्याच गोलंदाजावर आता प्रति हल्ला चढवला जातोय. आवश्यकता आहे 7 बॉल 17ची. डॉट येईल की एखादा अजून मोठा फटका तिथून मात्र घोट टीम साठी येणार का? नयन सज्ज असणार आहे. यस, नवीन बॉल दिला आहे. यस, बॉल आला असेल तर लगेच मैदानामध्ये दाखल करायचा आहे बॉल. पहिल्या सत्रामध्ये 44 केल्या होत्या. 45चं टार्गेट असताना पहिल्या 2 षटकामध्ये 20 आल्या. त्यानंतर नयनने 4 बॉलवरती फक्त 2 धाबा दिल्या. असं वाटलं की आता मात्र घोट टीम अगदी प्रेशर मध्ये येईल. मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहिला आलेला षटकार आणि त्यानंतर या बॉलवरती काय येणार यासाठी उत्सुकता जरूर आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. नयनचा पुढचा बॉल राहुलसाठी
बॉलवरती फटका चांगला कन्वर्ट केलाय. वन बाउन्सचा मिळू शकेल का चौकार आणि मिळालाय. आलाय चौकार. 2 बॉलवरती आल्या 10 धावा. लगेच सामना चालू करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे जास्त का वेळ घेऊ नका. आता 6 बॉल 11ची आवश्यकता. जे समीकरण आपण पाहिला, सॉरी सॉरी थोडीशी मिस्टेक होती. 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्कोररला वाटलं षटकार गेलाय, त्यांनी 11 धावा केल्या होत्या. मात्र 13ची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये राहुल आलेले आहेत. राहुल भंडारी आपण पाहतोय मैदानावरती, ज्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. डिफेंड करायचे आहे 13 धावा. तर दुसऱ्या बाजूने पप्पू पाटील अजूनही या ठिकाणी एक मोठा फलंदाज स्ट्रायकिंग इन असणार आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती ग्राउंड लेवलचा फटका. डीप क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न केलाय मात्र नकार दिलाय. अगदी चेंडूपैकी स्टंप वरती आली आणि एकच धाव घेतले गेले. आता 5 बॉल 12ची आवश्यकता असताना अजून काय मैदानावरती करणार, कारण पप्पू पाटील नॉस्टॅक इनला आहे. राहुलने एक चौकार षटकार ठोकलाय. तो हे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का की पप्पू पाटीलला स्ट्राईक देईल, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. दोघांकडे कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे. तर दुसऱ्या बाजूने राहुलला 13 धावा वाचवायचे असताना पहिल्या बॉलवरती सिंगल तर आली आहे, मात्र 5 बॉलवरती आता करायच्या आहेत त्या 12 धावा. एक चांगली हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना सुद्धा. प्रामंग करवले उपक्ष राजाराणी घोट या टीम मध्ये अगदी आपण प्रथम सत्रामध्ये 44 धावसंख्या करत असताना पाहिलं. त्या संघाच्या माध्यमातून चांगली खेळली, साईच्या माध्यमातून पाहिली आणि त्यानंतर राजाराणी घोट टीमचा पाहिला तर आपल्याला कालांतराने विकेट लगेच पडल्या आणि त्यामुळे हा धावफलक इथपर्यंत जाऊन पोहोचला असताना इथे मात्र पंचाली लगेच इशारा केला की रेस्टेमोरचा बॉल. आता दुसरीचा प्रयत्न झाला पहा. चेंडूपैकी अगदी उशिराने आली. 2 धावा लगेच पूर्ण झाल्या लोकबाच्या स्वरूपात. धावा कशाही होत कुठूनही येवत, मात्र 2 धावा येत असताना धावफलक 2ने पुढे सरकत असताना आता गरज आहे उलटी गिनती आपण करूया. आता 4 बॉलवरती आवश्यकता असणार आहे त्या मात्र 10 धावांची. धावा करायच्या होत्या 45 झालेल्या आहेत. 35 धावा आवश्यकता आहे. तिथे मात्र राहुल पाटील स्ट्राईकला असताना 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. राहुलचा आपण खेळ पाहिला तर त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक षटकार चौकार आलाय. लेगबायच्या स्वरूपात का होईना इथे 2 धावा येत असताना 4 बॉल 10चं समीकरण. पुढचा बॉल राहुलचा चांगला स्ट्रोक आणि यावरती मिळतील तब्बल 4 धावा. स्टेट डावचा फटका चांगला होता. राहुलच्या बॅट पोदून आला चौकार आणि धावफलक पुढे सरकत असताना गेलाय तो मात्र तब्बल 39 धावसंख्येवरती. आता आवश्यकता आहे ती मात्र येणाऱ्या 3 बॉलवरती 6 धावांची. मॅचचा रिदम तोडू नका. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात. कारण प्रत्येक प्रेक्षकाला हवं असतं की एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला फास्ट करायचं लगेच. 3 बॉल 7चं आता समीकरण आहे. एका बाजूला प्रामंग करवळेचा राहुल पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला राजाराणी घोट टीमचा राहुल. कोण राहुल या ठिकाणी बाजी मारणार, कारण आतापर्यंत राहुल पाटील घोट टीमच्या ज्याच्या माध्यमातून 2 चौकार आणि षटकार पाहिलाय. पुढचा बॉल अगदी हा बॉल ऑफ टिकचा होता. अगदी लाईनच्या आतमधून जाणारा बॉल आपण पाहिला. डिलिव्हर झाल्यानंतर असं वाटलं राहुलला, एक्सपेक्ट केलं होतं की कदाचित अवांतर असू शकेल, मात्र तेवढ्याच हुशारीने अनुभवी पंच प्रशांत पाटीलच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. आता समीकरण 2 बॉल 6ची आवश्यकता. राहुल जरूर प्रयत्न करेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र जेल काली क्षेत्ररक्षक आहे, नो डाऊट जेल पकडला जातोय आणि आता मात्र राहुलची विकेट पडले. का राहुलची शिकार केली आहे. राहुल पाटील बाद झाल्यानंतर आता एका बॉलवरती कराव्या लागतील 6 धावा आणि तोही पप्पू पाटील नॉस्टॅक एनला असताना.
एक बॉल 6 हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलची काढलेली विकेट आणि अगदी आपण पाहिलं तर एक वेगळी स्ट्रॅटर्जी पप्पू पाटील नॉनस्ट्राईक केला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आहे ध्रुव पाटील. खूप मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. षटकार मारला तर हिरो होईल ध्रुव पाटील. दुसऱ्या बाजूने राहुल जर धावा डिपेंड केला तोही हिरो होऊ शकेल. षटकार आलाय का पाहायचं आपल्याला आणि झेल पकडला गेलाय सीमा रेषा लगत. अगदी चांगला लॉलीपॉप बॉल होता. ध्रुव पाटीलला षटकार ठोकता आला नाही. मॅच पराभूत झालेत हार्ड लक टीम राजाराणी घोट आणि विजय संघ ब्राह्मण करोळीचा. आपण करूया अभिनंदन. एक चांगली हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना ब्राह्मण करोळ टीमने जिंकलेला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार जरूर पाहूया. साई ज्याने मात्र 14 बॉल वरती 4 षटकार ठोकत तब्बल 33 धावा उभारल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय साई ब्राह्मण करोळ टीमचा.